जालन्यात एक मोठी बातमी समोर येते। लाडक्या भावाकडून 7,500 रुपये प्रशासनाला परत करण्यात आले। 5 डिसेंबर रोजी जालन्यातील जळगाव सोमनाथ इथल्या विलास भुतेकर यांच्या खात्यात लाडकी बहिणी योजनेचे 7,500 रुपये जमा झाले होते। मात्र भुतेकर यांनी प्रशासनाशी संपर्क साधून 7,500 रुपये महिला आणि बालकल्याण विभागाला परत केले। माझ्या ऑनलाईन करताना नजर चुकीना माझ्या आधार नंबरवर मेसेजचा फॉर्म भरला गेला आणि आधार माझं लिंक असल्यामुळे ते पैसे 5 डिसेंबर रोजी माझ्या खात्यामध्ये 7,500 रुपये जमा झाले। आणि मग ते जमा झाल्यानंतर मी बँकेत चौकशी केली असता ते लाडक्या बहिणीचे आम्ही त्यानंतर मग मानेगावचे सरपंच संतोष ढेगळे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी बोलून आम्ही आज कलेक्टर ऑफिसला पैसे परत जमा करत आहोत। जर चुकीने आधार कार्ड महिलांची पुरुषांचे आधार कार्ड लिंक असल्यामुळे ते पेमेंट त्यांच्या खात्यात जमा झालेलं आहे। परंतु असे विलासराव भुतेकर यांचा मला सुरुवातीलाच फोन आला की बाबा माझ्याकडून असं आधार कार्ड जोडलं गेलं आणि त्याला अप्रूव्हल पण आला। त्यावेळेसच आम्ही सीडीपीओ यांची चर्चा केली। त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आपल्याला हेड वगैरे उपलब्ध झालं की त्यांचे जे पेमेंट आलेलं आहे आपण त्या हेडमध्ये जमा करू आणि असले अनेक जर कोणी लाभार्थी असेल तर त्यांनी महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधून संबंधित हेडमध्ये आपले पैसे जमा करावे असं शासनाच्या वतीनं ही पत्र काढण्यात आलेलं आहे।